रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। कॅम्स्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तळोजा या कंपनी व्यवस्थापनाने 104 कंत्राटी कामगार बेरोजगार केल्याने कामावर घेण्यासाठी राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण चालू केले असून या कामगारांनी आज 22 मार्च रोजी प्रसार माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत कामगारांना पुनर्कामावरती घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार असल्याचं सांगितलं। जी कामगार आयुक्ताकडे मीटिंग झाली होती 12 जानेवारी 2025 टायमाला, त्या टायमामध्ये लेखी स्वरूपात कामगार आयुक्तांनी आपल्याला लेटर सुद्धा दिला होता तर 5 कंत्राटी कामगार आहे आम्ही घेऊ, पण ते कंपनीने अर्ज फेटाळला आमचा। त्याच्यामुळे कंपनी पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष द्यायला लागली। त्यावेळेला आमच्याकडे आता पर्याय सुद्धा राहिलेला नाही। कंपनीने हात वरती केल्यात, आमच्या आता उपास मारण्याची वेळ आलेली आहे। जे काय असेल आता या उपोषणामागेच मार्ग आम्हाला काढावा लागणार आहे। जोपर्यंत आम्हाला काय न्याय भेटत नाहीये तोपर्यंत हा आंदोलन असं सुरूच राहणार आहे। त्या आमच्या मागण्या येतेच की जर तुम्हाला बाहेरील लोक चालतात, नाक्यावरनं पूर्ण लोक आलेले आहेत, ते तुम्हाला चालत असतील, मग या लोकांना काय आमच्यावरच का अन्याय? प्रत्येकाला इथं न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी आमची ही वाचा आहे। सुनीता भोईर बोलते मी। माझं मिस्टर इथं कामाला होते, परमनंट होते। ते 2012ला वागले आणि 2013 पासून मला इथे जॉईन केले केम्स्पेकमध्ये मालकाने। 10-12 वर्ष झाली परमनंट नाही घेतली, मला कॉन्ट्रॅक्टवरच घेतली। मग मी युनियनमध्ये गेले आणि त्याही आश्वासन दिलेलं होतं आता परमनंट करू म्हणून, ते सुद्धा केला नाही काही। आता तुमची प्रमुख मागणी काय? मागणी आहे कामावर घ्यायची, आम्हाला घेतलंच पाहिजे। माझ्या जागेवर दुसरी माणसं काही भरलेली आहेत, बाहेरवरून आणून भरलेली आहेत। आणि आता मला सांगतात काही तशी चहा द्यायला आम्ही आमच्या हातात घेतो साहेब लोक म्हणतात, पण माणसं आहेत माझ्या जागेवर तिथे। या सरकारला काय विनंती कराल, काय सांगाल की लाडकी बहीण म्हणून कशा पद्धतीने उपोषणाची वेळ आली आहे ना आमच्यावर, आम्ही बसलेले आहे तिथे उन्हात, आम्हाला काम मिळालंच पाहिजे, हीच मागणी आहे आमची। नमस्कार, माझं नाव वामन भगवान भोईर। मी गेल्या 14 वर्षापासून कंपनीत ऑपरेटर म्हणून ऑपरेटर म्हणून काम करतोय। आम्ही 2014ला जेव्हा युनियन केली त्यावेळी कंपनीने युनियन आमची सक्सेस झाली। कंपनीच्या पेरोला आमचा PF भरला त्यावेळी। अजून पण आमच्या काही लोकांकडे एव्हिडन्स आहेत आणि कंपनी आता तुम्ही कॉन्टॅक्ट आमचे 2 ॲग्रीमेंट आमचे काही लोक परमनंट झाले, आता या सुद्धा काही आहेत। त्या टाईमचे मिस्टर ते सुद्धा ते परमनंट केले नाही। तर आम्हाला एवढी विनंती आहे की आम्हाला कंपनीने स्वस्वरूपात परत पुन्हा कामावर घ्यावे, तर आमचे कॉन्ट्रॅक्ट बेस पण ॲज अ कॉन्ट्रॅक्ट आमचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही लॉकआउटच होतो ना एवढ्या वर्षापासून। तर आमचे 2 ॲग्रीमेंट झाले, आमच्या ॲग्रीमेंटमधनं लोक परमनंट झाले। आता आम्हाला कंपनी पहिला आमचीच प्रायोरिटी आहे की आम्हाला लोक कंपनीने मॅनेजमेंटने कामावर रुजू करून घ्यायचं, कारण बाहेर नाटकावर लोक आणतात, ते का स्वस्त येत नाही। आमची एवढंच मागणी आहे कंपनीकडे आणि सरकारला सुद्धा विनंती आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट लेबरला काय किंमत आहे। तर आज आम्ही रस्त्यावर राहायला लागतो आणि उपोषणाला आमची लोक भरलं, यदा कधी काय झालं त्यांचं त्याला जबाबदार सरकारच असणार आहे ना, आणि कंपनीची मॅनेजमेंट असणार आहे।